शरीरामध्ये व्याधीची निर्मिती ही दोषांच्या इम्बॅलन्समुळे होत असते. वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत. या तिन्ही दोषांपैकी कोणत्याही दोषाची वृद्धी किंवा विकृती झाली तर त्याच्यामध्ये व्याधी निर्मिती होते. आणि हे दोष जर का आपण समप्रमाणात ठेवले, त्यांचा बॅलन्स मेंटेन केला तर व्याधी पूर्णपणे बरा होतो. हा बॅलन्स क्रिएट करण्यासाठी ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्याला सांगितलं जातं पंचकर्म चिकित्सा. पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे प्रोसिजर. 5 प्रोसिजर म्हणजे पंचकर्म चिकित्सा. कोणत्या आजारामध्ये कोणती चिकित्सा केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल, त्या चिकित्सेचा अवधी किती आहे, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. 5 पंचकर्म कोणते आहेत? तर मुख्य पंचकर्म आहेत वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य. या व्यतिरिक्त उपकर्म आहेत शिरोधारा, जानुबस्ती, मन्याबस्ती आणि कटिबस्ती. हे कोणत्या विकारांमध्ये हे करायचं आहे हे तुमचे आयुर्वेद कन्सल्टंट ठरवतात. की समजा एक पंचकर्म प्लस एक उपकर्म करून सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा फक्तच उपकर्मांनी सुद्धा फायदा होऊ शकतो. या 3 दोषांचा बॅलन्स क्रिएट करण्यासाठी प्रत्येक दोषांनुसार एक एक आपण म्हणतो की कर्म सांगितलं जातं. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर वमन पंचकर्म. वमन पंचकर्म मेजॉरिटीली कफ आधिक्य किंवा कफाच्या विकृतीमध्ये केल्या जाणाऱ्या आजारांमध्ये हे कर्म इफेक्टिव्ह ठरतं. सोरायसिस त्वचा विकार आहे. ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे वारंवार शिंका येणे, धुळीची ॲलर्जी असणे, त्याच्यामुळे तुम्हाला मायग्रेनचा पण वेगळ्या पद्धतीने त्रास होऊ शकतो. ॲलर्जी, स्किन ॲलर्जी, फंगल इन्फेक्शन असतील, अंगावर गांधी असणे किंवा खाज भरपूर येणे, अशा पद्धतीच्या स्किन ॲलर्जीमध्ये. डायबिटीजमध्ये त्याच्यामध्ये विकृत कफ असतो म्हणून सुद्धा तुम्हाला मधुमेह डेव्हलप होत असतो, तर डायबिटीजमध्ये. आणि स्त्रियांच्या पाळीच्या विकारामध्ये जसं पीसीओडी आणि पीसीओएस, यामध्ये बीजाची निर्मिती होत नसते, पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, या कंडिशनमध्ये तुम्ही वमन पंचकर्माचा विचार करू शकता. वमन पंचकर्मामुळे ही आजारांची पॅथॉलॉजी ब्रेक व्हायला मदत होते. वमन पंचकर्म हे 8 दिवसामध्ये कंप्लीट होते. 8 दिवसानंतर तुम्हाला रुटीन तुमचं तुम्ही फॉलो करू शकता आणि हा आजाराची पॅथॉलॉजी 8 दिवसामध्ये तुम्ही ब्रेक करू शकता. विरेचन पंचकर्म हा पित्त विकारावर केलं जाणारं पंचकर्म आहे. जेव्हा पित्त विकारामुळे त्वचा विकार डेव्हलप होतात, अशा कंडिशनमध्ये सिम्पटममध्ये इचिंगच्या ऐवजी तुम्हाला बर्निंग सेन्सेशन खूप जास्त असतं. या कंडिशनमध्ये तुम्ही विरेचन करू शकता. मायग्रेन, टिपिकल पित्त वाढल्यामुळे डोके दुखणे, अर्धे डोके दुखणे किंवा उलट्या भरपूर होणे हा त्रास होत असेल तर विरेचन करू शकता. गुडघेदुखी, टाचदुखी ही असे वाताचे आजार पण आहेत की जिथे विरेचनाचा खूप चांगला फायदा होताना दिसून येतो. कोणतं पंचकर्म किती इफेक्टिव्ह ठरेल हे तुमचे आयुर्वेदिक कन्सल्टंटच जास्त चांगलं सांगू शकतात. पण गुडघेदुखी आणि टाचदुखीमध्ये सुद्धा विरेचन पंचकर्माचा चांगला फायदा होतो. वंध्यत्व, कोणत्याही पद्धतीची इन्फर्टिलिटी मेल फिमेल पेशंटमध्ये विरेचन केल्यामुळे शरीर शुद्धी कंप्लीट होते. तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये चांगल्या पद्धतीचे मिनरल्स, व्हायटॅमिन्स पोहोचायला चालू होतात, एनर्जी बूस्ट होते आणि तुमची इन्फर्टिलिटीची तक्रार सुद्धा बरी होऊन जाते. अशा पद्धतीने पित्त विकारामध्ये तुम्ही विरेचन करू शकता. बस्ती पंचकर्म, विरेचन पंचकर्म सुद्धा पुन्हा 8 ते 9 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. बस्ती पंचकर्म हे तुमचा वात विकारासाठी सांगितलं जाणारं पंचकर्म आहे. याचे कोर्सेस असतात 7 दिवस, 15 दिवस, 21 दिवस असे त्याचे कोर्सेस असतात. डिजनरेशन किती आहे, वात व्याधी कोणता आहे किंवा ब्लड रिपोर्ट कसे आहेत त्याच्यानुसार ठरवलं जाणार की तुम्हाला किती दिवसाचा बस्तीचा कोर्स लागणार आहे. मग त्यामध्ये सर्व वात विकार येतात. संधिवात म्हणजे डिजनरेशन असेल, आमवात की ज्याच्यामध्ये सांध्यांना सूज येते किंवा आरे फॅक्टर वाढलेला असतो, गाऊट युरिक ऍसिड जिथे वाढलेला आहे, बद्धकोष्ठता पोट साफ होत नाही, मोठ्या आतड्याचा भाग खूप जड झालेला आहे, त्या कंडिशनमध्ये. ओबेसिटीमध्ये सुद्धा बस्ती पंचकर्माचा खूप चांगला उपयोग होताना दिसून येतो. कारण की असे काही काढे आणि तेल आहेत की जे फॅटचं डिजनरेशन, आपलं फॅट मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करून फॅट कमी करायला मदत करतात. रुमॅटॉइड म्हणजे की रुमॅटिझम जे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत त्या कंडिशनमध्ये सुद्धा बस्ती पंचकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. अशा पद्धतीने या सर्व व्याधीमध्ये तुम्ही बस्ती करून तुमचे आजार हे पूर्णपणे बरा करू शकतात. रक्तमोक्षण, रक्तमोक्षण म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा तर शरीरातून रक्त काढून टाकून देणे. हा मेजॉरिटीली त्वचा विकार किंवा सांध्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी केलं जाणारं पंचकर्म आहे. याचा अवधी 10 ते 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होतो. याच्यासाठी खूप वेगवेगळ्या थेरपी वापरल्या जातात, जसं कपिंग असेल, निडल असेल किंवा जलौका असेल. नक्की आजार कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर त्याची पॅथॉलॉजी कशी आहे, यानुसार तुमचे कन्सल्टंट ठरवतात की कोणत्या थेरपीचा चांगला फायदा होईल आणि त्या पद्धतीने रक्तमोक्षण करून आणलं जातं. असं पाहण्यात आलंय की रक्तमोक्षण केल्यानंतर स्किन रिलेटेड तुमची इचिंग, बर्निंग असेल किंवा स्वेलिंग असेल, पेन असतील, हे खूप फास्ट इन्स्टंट तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ होताना दिसून येतो.
नस्य पंचकर्म हे सर्व नस्य पंचकर्म हे जे पंचकर्म आहे हे तुमच्या ऊर्ध्व चतुर्गत म्हणजे की खांद्याच्या वर असणाऱ्या आजारांमध्ये सर्वोत्तम पंचकर्म आहे, की जसं ॲलर्जी असेल, वारंवार शिंका येण्याचा त्रास असेल, मानसिक विकार की ज्याच्यामध्ये ब्रेन रिलेटेड काही डिसऑर्डर झालेले असतील, केसांचे विकार, केस गळणे, कोंडा होणे, पार्किन्सन मध्ये सुद्धा ब्रेनमध्ये डिजनरेशन दिसून येतं, डिमेन्शिया म्हणजे की आपण मेमरी लॉस म्हणतो त्याला, अशा कंडिशन मध्ये सुद्धा नस्य दोन्ही नाकामध्ये औषधी तेल, औषधी तूप किंवा एखाद्या औषधी द्रव्याचे काही थेंब टाकायचे असतात. हे तुम्ही घरीही करू शकतात किंवा सेंटरमध्ये सुद्धा तुम्हाला येऊन ही प्रोसिजर केली जाते. याच्यासाठी जो टाइम आहे तो 5 ते 10 मिनिटाचा असतो आणि हे सर्वात कम्फर्टेबल पंचकर्म आहे की जे तुम्ही घरी करू पण शकता. ओके. या व्यतिरिक्त शिरोधारा हे पंचकर्म मुळात केसांच्या तक्रारी असतील किंवा झोप लागत नसेल तर त्या कंडिशन मध्ये केलं जाणारं पंचकर्म आहे. जानुबस्ती, मन्याबस्ती आणि कटिबस्ती हे स्थानिक पंचकर्म आहेत म्हणजे की उपकर्म आहेत. गुडघ्याची झीज असेल, मणक्यातील गॅप असतील, मानेच्या मणक्यातील गॅप असतील, अशा कंडिशन मध्ये तिथे तेलाची पाळ तयार केली जाते आणि औषधी तेल हे अर्धा ते पाऊण तास तिथे मुरवलं जातं. त्यामुळे तिथे झालेली झीज, सायनोइल फ्लुइड जे कमी झालेलं आहे, मसलची जी इलॅस्टिसिटी कमी झालेली ती इम्प्रूव्ह होते आणि जे म्हणतो आपण की आजार रिव्हर्स जाणं, डिजनरेशन रिव्हर्स घेऊन जाणं, असा फायदा या उपकर्मामुळे जास्त होताना दिसतो. जर ही पंचकर्म तुम्ही तुमच्या क्रॉनिक डिसिजेससाठी कराल किंवा त्याच्या उपकर्माचा सुद्धा उपयोग कराल तर ती आजार तुम्हाला सर्जरीपर्यंत घेऊन नाही जाता येणार, तुमची सर्जरी अवॉइड होऊ शकते आणि तुम्ही त्या सर्व क्रॉनिक डिसिजेस मधून पूर्णपणे बाहेर येऊ शकता. मी आशा करतो ही पंचकर्म चिकित्सेबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा आणि याबद्दल अजून तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.